प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान प्रिसिजन गप्पांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली। प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या 7, 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती रंगभवन इथं प्रिसिजन गप्पांचं आयोजन करण्यात आलं। सोलापूरकर रसिकांना दिवाळीनंतर सांस्कृतिक गप्पांची दिवाळी अनुभवता येणार आहे। प्रिसिजन गप्पांचं हे यंदाचं 17वं वर्ष आहे। संगीत, नाटक, साहित्य, विविध कलांच्या आस्वादाबरोबरच सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या गप्पांनी सोलापूरचं सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध केलं आहे। यावर्षीही दर्जेदार विषय, आगळेवेगळे व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबतच्या सकस गप्पा असा त्रिवेणी संगम घडणार आहे, अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली। नमस्कार। प्रिसिजन गप्पांचं हे 17वं वर्ष आहे। 7, 8, 9 नोव्हेंबर 2025 रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे दर दिवशी संध्याकाळी 6:25 हे कार्यक्रम होतील। पहिल्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबरला संकर्षण वाया स्पृहा हा संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांचा एक गप्पा, कविता, कथांनी भरलेला एक रंजक कार्यक्रम असणार आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध कवी वैभव जोशी आणि त्यांच्याबरोबर बासरीवादक अमर ओक आणि गायिका शरयू दाते यांचा पूर्ववाही हा कार्यक्रम होईल। आणि तिसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबरला प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचा कार्यक्रम होईल। यात भारताच्या सीमेवरती सैनिकांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत। सुमेधा चिथडे ज्यांनी सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लांट निर्माण केलेला आहे आणि अनेक कामं करत आहेत। आणि दुसरं अधिक कदम बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे काश्मीरमध्ये अनेक कारवायांमध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी त्यांच्या पुनर्वसनासाठी जे काम करत आहेत या दोन्ही संस्थांना आणि या 2 व्यक्तींना पुरस्कार दिले जातील। आणि त्यांची मुलाखत घेतील डॉक्टर उदय निरगुडकर, जे एक प्रख्यात व्यक्ती आणि मुलाखतकार आणि पत्रकार आहेत। तर हा 3 दिवसांचा कार्यक्रम आपण सर्वांनी अवश्य यावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा। नेहमीप्रमाणेच हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे। पुन्हा एकदा शिवछत्रपती रंगभवन 6:25 7, 8 आणि 9 नोव्हेंबरला। नमस्कार। यावेळी प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा हे उपस्थित होते।